टाकल्यानंतर ती मशीन चांगला वेगळा आणि खराब वेगळा करते. त्याच्यात तुकडा टाका, पाकळी टाका, ते चांगला आणि खराब पाडणार. ते एवढंच काम तिकडे. ते झालं, ते चांगला माल असतो तिकडे ग्रेडिंग चालू असते. आणि इथे मसालेवाले काजू, पुदिनावाले, नमकीन वगैरे बनवले जातात. खोबरेल तेलाच बनवले जातात. त्या इकडे लेडीज लोक ग्रेडिंग करतात. तेव्हा येतात आता पाकळीची ग्रेडिंग चालली आहे. हा, पाकळीची ग्रेडिंग चालली आहे. या हे माणसं पण, लेडीज पण ग्रेडिंग करतात आणि मशीन पण करते. हे इकडे मशीन ग्रेडिंग करते. 7 प्रकारची ग्रेडिंग करते. 1 2 3 4 5 6 7 एक ग्रेडिंग 7 प्रकारे ग्रेडिंग करते. काजूच्या साईज नुसार आणि क्वालिटी नुसार ग्रेडिंग असते. हे 7 प्रकारचे काजू वेगवेगळे साईज नुसार आणि त्याच्या टेक्स्चर काजूचे वर टाकले जातात आणि आता 7 प्रकारची ग्रेडिंग. चला तेव्हा तिकडे बघा. हे मशीन ग्रेडिंगचं मशीन आहे. याच्यामध्ये वरती काजू टाकले जातात आणि खाली जर तुम्ही बघाल तर हे इथे येऊन ते ग्रेडिंग करायला लागले. तर हे 7 प्रकारचं ग्रेडिंग इथे व्हायला लागलं. ते मशीन ऑटोमॅटिकली त्याच्या साईज नुसार आणि टेक्स्चर नुसार त्या काजूला ग्रेडिंग करायला लागलं. जर जास्त माल असेल ना, तर लवकर पाहिजे असेल तर आम्ही मशीननी करतो. मशीन टाकतो, नाही तर माणसांची रिकामी राहतील ना. माणसाला काम पाहिजे म्हणून ते आम्ही माणसाला ते देतो करायला. जास्ती लोड आला तर मग मशीन लावतो. पॅकिंग तेव्हा तर ही आता फायनल हे 10-10 किलो पॅक केले जातात डब्यामध्ये. हे इकडे इकडे सर्व हा 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 सर्व पाकळीचे पण डबे असतात आणि असे सर्व प्लेन तुकडा, आपला ते गोड असतं, हे असतो, तिखट असतो, पुदिनावाला असतो, नमकीन असतो, तिखट पुदिनावाला, नमकीन, वेगवेगळ्या प्रकारचे काजू, भाजलेला, चुलीवर भाजलेला, ड्रम रोस्टेड, बदाम. आता काजू मागतात मग बदाम आम्ही ठेवतो. बदामासाठी दुसरीकडे जायला नको. हा चला या. आणि याच्या सालवाले पण काजू, आता हे सालवाले आता पॅकिंग करायचे आहेत. पॅकिंग साठी आलेले सर्व. या हे कशासाठी वापरले जाते? ते खायलाच आपण शेंगदाण्यासारे खातो, असे सोडून खायचे. ते ड्रम रोस्टेड आणि सालवाले काजू आहेत.